विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता फक्त 15 दिवस उरलेत, बरोबर आहे? ठीक आहे, 15 दिवस आहेत. पण मी तुम्हाला आत्ता सांगतो. जेव्हा परीक्षेला 2-3 दिवस उरतील ना, बघा म्हणजे जेव्हा 17 फेब्रुवारी तारीख येईल, की 18 फेब्रुवारी, मग 19, 20, 21 तारखेला पहिला पेपर इंग्लिशचा असतो. चला, हे अनुभवाचे बोल तुम्ही ऐकताय बरं का. मग त्यावेळेस मी असे कितीतरी मुलं दरवर्षी बघतो, की ज्यांना या विषयाचं प्रचंड टेन्शन येतंय. जसं मी आता इथं असं घाम येताना मुलाला बघितलंय माहितीये का, म्हणजे इतका तो तणावात गेला होता आणि मला ते कळालं होतं. मी म्हटलं, "काय होतंय?" "खूप भीती वाटते." म्हणलं, "इंग्लिश केलंच नाही." मग मी विचारलं, "का नाही केलं मग 2 वर्ष?" "नाही केलं सर." "अरे जाऊ दे, बरं ठीक आहे." म्हटलं. आणि माझ्याकडे ऑफलाईन क्लासमध्ये साळुंखे सर आहेत. ओके, सह्याद्री इंग्लिश ट्युटर हे त्यांचं पण YouTube चॅनल होतं. कोव्हिडच्या काळात सगळ्यांचेच YouTube चॅनल होते बरं का. आणि नंतर काय होतं, ज्यांच्यावर ऑफलाईनचा लोड पुष्कळ होता त्यांनी YouTube चॅनल बंद केलं. त्यातलं पैकीच आपलं हे चॅनल होतं. सह्याद्री इंग्लिश ट्युटर. त्यावरती सरांनी भरपूर कंटेंट दिलेलं आहे बरं का. आणि दरवर्षी ठीक आहे, माझ्या ऑफलाईन मधल्या मुलांना सर गाईड करतातच. पण खरं सांगू का? 16, 17, 18, 19, 20. 18, 19, 20, 16, 17, 18, 19 3 दिवस इंग्लिशला 3-3 तास अभ्यास द्या होतंय. तणाव घेऊ नका. अरे, तुम्ही एवढे लकी स्टुडंट आहात. तुम्हाला सगळ्या विषयाचं नॉलेज आहे. YouTubeमुळे सगळं कळतंय. मी तुम्हाला सांगू का? मला ना इंग्लिशमध्ये 48 स्कोर होता आउट ऑफ 100. मग माझा एक अतिशय हुशार मित्र मला काय म्हटला, "संपलं, फिनिश." मी म्हटलं, "काय झालं?" 48 मार्क पडलेत. म्हणलं, "म्हणजे काय?" तर तो काय म्हणला माहितीये का, "इंजिनिअरिंगला जायचं असेल ना, तर 50% मार्क लागतात कमीत कमी 50% इंग्लिशमध्ये." तो मला ग्रुपिंग क्रायटेरिया सांगत होता त्या काळातला. विचारला ग्रुपिंग क्रायटेरिया त्याला बी माहीत नव्हता. मी तर असल्या भयानक टेन्शनमध्ये होतो ना, की अरे बापरे! घरातले तर इंजिनिअरिंगचं विचारतात आणि आपलं आपण नाही घेऊ शकणार का? इंग्लिशमध्ये कमी मार्क पडलेत. पण असा कुठलाच रूल नव्हता. अरे आम्हाला माहितीच नव्हतं रे. त्यानं कुणाकडनं ऐकलं, मला सांगितलं. नशीब मी आणखी 10 जणांना नाही सांगितलं. ओके. पण तसं नाहीये. ग्रुपिंग क्रायटेरिया वेगळा असतो. इंग्लिशचं इंग्लिशमध्ये एवढेच मार्क पडले पाहिजेत असा कुठला क्रायटेरिया नाहीये. ओके. मग इंग्लिशची भीती नको. या 15 दिवस काय करायचंय? अभ्यास करायचा आहे. नेहमीसारखं टार्गेट कंप्लीट करायचंय. मी तुम्हाला सांगतो, की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. केमिस्ट्रीमध्ये ना कसं आहे बघा, की केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक नेम रिएक्शन्स आय थिंक तुमच्या झाल्या असतील. आज तुम्ही ना डिस्टिंग्विशचे प्रश्न करा. करून टाका एकदाच लिहून टाका सगळे डिस्टिंग्विश. क्रिस्टलाईन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड आहे. पुन्हा आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन, मॉलिक्युलरिटी आहे. लॅन्थेनाइड, अॅक्टिनाइड्स पण असतील बरं का. आहे इम्पोर्टंट आहे तो. त्याच्यानंतर ऑर्गॅनिकमध्ये पण आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अमाइन, हाइन्सबर्ग टेस्ट, अल्कोहोल आणि फिनॉल, डिस्टिंग्विश टेस्ट. हे आपण डिस्टिंग्विशचे सगळे प्रश्न करा. खूप होईल बरं का, लक्षात घ्या. काल तुम्ही मॅथ्सचे भरपूर थेरम बघितले असतील. मला असं वाटतंय बरं का, तुम्ही थेरम केले असतीलच. आज लाईन आणि प्लेनची थोडीशी रिव्हिजन करा. फॉर्म्युला लिहून काढा रे. प्रचंड फॉर्म्युले आहेत रे. त्यामुळेच तो टॉपिक ना नॉर्मली मुलांना अवघड वाटतो. लाईन आणि कुठला? प्लेन. बरं. आता फिजिक्सचं काय करायचं? फिजिक्स असा एक टॉपिक घेऊया रे. मला ना सांगतो, हा टॉपिक करा असं तुम्हाला सांगायचं आहे. ड्युअल नेचर. याच्यातले ना थिअरी प्लस न्यूमेरिकल करा. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे त्याच्यामध्ये. हाच टॉपिक करायचा. ओके. मग आता मी थोडक्यात काय सांगितलं, की तणाव येणार आहे इंग्लिशचा. अभ्यासानं तो दूर होणार आहे. परीक्षा सुरू झाली की कधी संपली कळणार पण नाहीये. ही पण रिअॅलिटी आहे. जास्त पेपर द्यायचे तुम्हाला. पुन्हा फिजिक्स, केमिस्ट्री तर सलगच आहे. मॅथ्स पण लगेच आहे. एक दुसऱ्या गॅपनं. म्हणजे 3-4 दिवसात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स संपून जाणार आहे. ओके. बायो पण संपणार आहे आणि नंतर सीईटीची तयारी आपल्याला एकत्र करायची आहे बरं का बाळांनो. ओके. मग दिवसभराचं टार्गेट तुम्हाला कळालंय. कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.